समतोल हा निसर्गाचा मूळ नियम आहे. कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. तुम्ही आजकालचे तरुण जुन्या वाईट पद्धतींना नाकारता हे चांगलं आहे, पण तुमच्या जगण्याच्या नवीन पद्धतीतला अतिरेक तुमच्या लक्षातच येत नाही. कामाचा ताण, चुकीचं जेवण, व्यसन आणि अजिबात व्यायाम न करणं, या सगळ्या गोष्टींचे परिणाम हे अशा पद्धतीने समोर येतात. आणि त्यात फॅमिली प्लॅनिंगच्या नावाखाली जो काही तुम्ही लोक वेळ घालवता त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. मी खूप जुन्या पद्धतींचं समर्थन करत नाही, पण मॉडर्न लाईफस्टाईलच्या नादात किमान स्वतःचं नुकसान तरी करून घेऊ नका. ही ट्रीटमेंट करायला थोडा खर्च तर आहेच, पण तुझी विल पॉवर खूप महत्त्वाची आहे. जर तुझी लाईफस्टाईल हेल्दी नसेल तर आपण जे काही करू ते सगळं वाया जाणार आहे. त्यामुळे निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही. मी काही गोळ्या लिहून देते, त्याआधी सुरू कर आणि 3-4 महिन्यात आपण प्रोसिजर करून घेऊया. तेवढ्या वेळात जर पैशांची काही तयारी करायची असेल तर त्यालासुद्धा वेळ मिळेल. आणि लक्षात घे, तुला कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त 6 महिन्यांच्या आत हे करून घे. आणि हो, तुला वाटत असेल सेकंड ओपिनियन घ्यावं तर तेही नक्की घे. पुण्यात कुठेही गेली तरी 10-12 लाखांच्या खाली कुणीच तुला पैसे सांगणार नाही. निर्णय लवकर घे आणि ट्रीटमेंट सुरू कर. पैशांचं काय करायचं? काय करायचं सांग ना प्लीज. तुला माहिती आहे तनू, तुझ्या आधी आणखीन एका मुलीचं स्थळ आलं होतं मला. जेव्हा आम्ही सगळे तिला बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिच्या घरचे खूप खुश होते ग. इतके की आमच्यासाठी काय करावं आणि काय नको असं झालं होतं त्यांना. घरच्यांनी जेव्हा आम्हाला बोलायला थोडा वेळ दिला होता ना, तेव्हा घाबरत घाबरत का असे ना, पण ती मला काय म्हणाली होती माहितीये? तुमचा स्वभाव छान आहे, तुम्ही आवडलात मला, तुमच्या घरचेही चांगले आहेत आणि एवढं पुरे आहे मला. पण तरीही मी नकार दिला तिला. साधी होती ना ती, पण आज का कोणास ठाऊक तिची खूप आठवण येते ग. असं वाटतंय की तिनेच खुश ठेवलं असतं मला. माझं छोटं घर, छोटा टीव्ही हे सगळं चाललं असतं तिला. तुला माहिती आहे तनू, आत्ता आपल्या घरात जितक्या वस्तू आहेत ना, त्यापेक्षा निम्म्या वस्तूंमध्ये तिने माझा संसार छान फुलवला असता ग. तू विचारत होतीस ना मला आता आपण काय करायचं, पण याआधी तू माझं कधीही काही ऐकल्याचं मला आठवतच नाहीये ग. सो तनू, आता मी नाही, तू सांग आपण काय करायचं. तळगाठायाची तहान कुणाला, तळगाठायाची तहान कुणाला, वेड जाला त्याला तरंगांचे तरंगांचे तरंगांचे.
अपेक्षाच आहे वेदनेचे मूळ, अपेक्षाच आहे वेदनेचे मूळ, वेदनेचे कुळ, अपेक्षाच अपेक्षाच अपेक्षाच. जगाच्या डोळ्यात मोहरल्या वाटा, जगाच्या डोळ्यात मोहरल्या वाटा, पायातला काटा कोण पाहे, कोण पाहे, कोण पाहे, कोण पाहे. अचानक जॉब का करावंसं वाटतोय तुला? काही प्रॉब्लेम आहे? काही कमी पडतंय? प्रेम. हां? काही नाही. मला प्लीज जॉब शोधायला मदत करतेस का? माझा रेझ्युमे टाईप करते. ठीक आहे, करते. साधारण काय प्रश्न विचारतात ग? खूप बेसिक प्रश्न असतात, जसं की तुझं नाव, तनुजा विवेक निकम, वय, 30, नेटिव्ह, रामदास पेठ, नागपूर, एज्युकेशन, BCom, मॅरिटल स्टेटस, मॅरिड, लँग्वेज नोन, हिंदी, मराठी, इंग्लिश, टेक्निकल स्किल्स, एक्सेल, टॅली, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. तुमच्याकडे पूर्वीचा कोणताच अनुभव नाही आहे, असं का? मला कधी गरजच नाही वाटली जॉबची. म्हणजे तुमची गरज भागली की तुम्ही कंपनी सोडणार, तर बरोबर ना? मी तुम्हाला एक चान्स दिलासुद्धा असता, पण तुम्ही कंपनी सोडणारच असाल तर मीच काय, दुसरा कोणीही तुमच्यावर टाईम वेस्ट करणार नाही आहे. सूरज, मार्केटिंगसाठी एक मुलगी पाहिजे, म्हणजे तिला काम नाही आलं तरी चालेल, दिसायला सुंदर पाहिजे. अरे असं गोड गोड बोलता आलं पाहिजे तिला. अरे ऑफिससाठी अशीच मुली लागतात. एकदा ती क्लायंटसमोर बसली ना, क्लायंट 2 शब्द जास्त ऐकतो. अरे एखादी मीटिंग जास्त देतो, बाकी पुढचं बोलवचन द्यायला आपण आहेतच की. येऊ सर? सूरज, काम झालं बरं? या मॅम, या. इमिजिएट जॉईनिंग लागेल आपल्याला. काम तसं सोपं आहे, मार्केटिंगचा जॉब आहे ना, म्हणजे क्लायंटसोबत मीटिंग करणे, त्याला कन्व्हिन्स करणे, प्रेझेंटेशन देणे, असं सोपं सोपं काम आहे. काळजी करू नका, जमेल तुम्हाला. सॅलरीची काही काळजी करू नका. 25,000 चालेल? 25? 30,000 ओके ना? मग बाकी फॉर्मॅलिटीज याच्यावर पूर्ण करेल. कॉंग्रॅच्युलेशन्स.
कसं आहे ना, तुमच्यापर्यंत स्थळ पोचवणं काही सोपं काम नाही आहे. आम्हाला त्या मुलाची बॅकग्राऊंड बघावी लागते, त्याची चौकशी करावी लागते, त्यामध्ये खूप टाईम जातो, बाकी काय नाही. खरं आहे. आणि ते म्हणतात ना, टाईम इज मनी. हां बरं, मग करताय ना ट्रान्सफर? हो हो, लगेच स्कॅनर द्या. हां, चांगलाच काम होतोय हा यातून, म्हणजे आपल्याकडून पण पैसे घेईल. ते तर आधीच सांगून ठेवलं त्यांनी. आता मी गणेशबद्दलच त्यांना सांगत होतो. दिनेश. हां, दिनेश 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 काय गणेश काय सारखीच नाव आहेत. जरा माझी गडबडच होऊन जाते. बरं, तुमचा काय तो विचार करा आणि कळवा यांना. आपण पालकांनी निर्णय घ्यायचा आणि मुलांनी तो ऐकायचा. काय चिरंजीव? चला येतो आम्ही. बरं, ठीक आहे. काय ग, इथे काय करतेस? ये आतमध्ये, चल ये. ह्या माझ्या आईला ना मी नको झाली आहे वाटतं. तिला 1000 वेळा सांगितलंय मला लग्न नाही करायचं आत्ता, तरी स्थळ आणते. माझं इतकं डोकं फिरतं ना, ते आवरून त्यांच्यासमोर बसा, उगाच लाजा. इतके चुत्या असतात ना हे, अख्खा बायोडेटा बघून आलेले असतात आणि विचारतात काय, तर तुझं नाव काय, शिक्षण किती, गाव कोणतं. अरे मूर्खांनो, हीच तर सगळी माहिती तुम्ही घेऊन आलाय ना, मग का परत परत तेच विचारताय? पहिल्या भेटीत काय प्रश्न विचारावा अशी तुझी अपेक्षा आहे? पहिल्या भेटीत जर माझ्याशी काय बोलावं हे कळत नसेल ना, तर पहिल्या भेटीत माझ्यासोबत आयुष्य घालवायचं की नाही हे कसं कळतं यांना? तुझा तुझ्या घरच्यांवर विश्वास नाही आहे का ग? अजिबात नाही. लहानाची मोठी झाली आहे यांची भांडणं बघत. यांना स्वतःचे डिसिजन्स बरोबर घेता आले नाही, माझे डिसिजन्स काय घेतील? अगं हो हो, आवर जरा, वाटेल ते बोलत चाललीयस. रेवा, इथे बसली होय तू? काय मग, पटलं की नाही गिऱ्हाईक? मुस्काट फोडीन तुझा. काकू काकू थांबा. रेवा बस ना गप्प प्लीज. काय करूया पोरीचं काही कळत नाही मला. रेवा, तुला वाटतं तेवढं जग सोपं नाही आहे. एकदा वेळ निघून गेली ना की काहीच करता येत नाही. आणि हे लग्न वगैरे जुळणं इतकं सोपं वाटतं का गं तुला? मग काय एजंटकडून स्थळ शोधणार? रेवा, तुझ्या वडिलांनी आयुष्यात एक माणूस जपला नाही आहे. कोणत्या तोंडाने मी सांगू नातेवाईकांना हिला स्थळ शोधा म्हणून? एजंट? हो, विचार ना, तुझ्याकडून 3000 रुपये का मागितले ते? काकू काय करू मी तनू? मागे नातेवाईकांच्या मधनं काही स्थळं आली होती. त्याच्या वडिलांचं नुसतं नाव ऐकलं आणि नाही म्हणाले. असल्या भांडकुदळ व्यसनी माणसाच्या घरी सोयरी करायचीच नाही म्हणाले. मागे एका ओळखीतल्या बाईंनी फ्रीमध्ये स्थळ आणलं होतं. तो मुलगा काही जुळायच्या आधीच मामी आणि सासूबाई करायला लागला. शी, त्याच्यामुळं मी एजंटकडे गेले होते. तिथे सुद्धा बायोडेटा आवडला मुलाचा की नुसता फोन नंबर द्यायला सुद्धा पैसे मागतात. बरं, फोन नंबर दिला, चुकून बोलणं झालं
तर दाखवायच्या कार्यक्रमाला पण पैसे. आणि चुकून लग्न ठरलं तरीही पैसे मागतातच. आणि त्यात घर चांगलं असेल, मुलगा चांगला असेल तर डबल पैसे. खूप मोठा धंदा झालाय हा. फोटो इकडून तिकडून इकडे करायचे आणि घर बसल्या बक्कळ पैसे कमवायचे. सो तनू, आता मी तू सांग आपण काय तरी करायचं. 10-12 लाखांच्या खाली कुणीच तुला पैसे तुमच्याकडे सांगत पूर्वीचा कोणताच अनुभव नाही. नाही. त्यामुळे जास्तीत जास्त 6 महिन्यांच्या आत हे करून घे. लग्न जुळवायचे किती पैसे घेतात? मला काही कल्पना नाही त्याची. हो, पण 20-30 हजार घेत असतील ना. आणि आता हल्ली ते उशिरा लग्नवाल्यांना उतालाय ना फार, त्याच्यामुळं लाखभर तर नक्कीच घेत असतील.